चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। गेल्या 4 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे। लोकशाही मराठीचा सलग चौथ्या दिवशी रियालिटी चेक आहे। मुंबईतील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेली जुहू चौपाटी गेल्या 4 दिवसांपासून प्लास्टिकच्या विळख्यात सापडतीये। लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीनं सलग 4 दिवस या गंभीर समस्येचा ग्राउंड रिपोर्ट दाखवलाय। पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले। आज या मोहिमेचा चौथा दिवस आहे। मुंबई महानगरपालिकेची उदासीनता, ढिसाळ कारभार हा मात्र उघडा पडतोय। गेल्या 3 ते 4 दिवसात समुद्रानं टनवारी प्लास्टिकचा आणि इतरही कचरा जुहू किनाऱ्यावर फेकलेला आहे। अवस्था अत्यंत बिकट आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मागच्या 3 दिवसापासून जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचा रियालिटी चेक लोकशाही मराठी करत आहे। आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही पोहोचलेलो आहोत। आज आपण पाहतोय की तशाच पद्धतीचा कचऱ्याचं साम्राज्य संपूर्ण जुहू चौपाटी परिसरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं तर मागच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळी लोकशाही मराठीनं या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, निश्चितच त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी जे युद्ध पातळीवरती काम सुरू जे आहे ते पालिका प्रशासनानं केलेलं पाहायला मिळालं। पण मात्र त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत कर्मचाऱ्यांमध्ये वाढ किंवा मग जी यंत्रणा जास्तीत जास्त वाढवण्याचा दावा केला गेला होता त्या पद्धतीची यंत्रणा देखील आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। पण मात्र आज देखील सकाळी आपण पाहतोय की पालिका प्रशासनाचे कर्मचारी हे कमीच पाहायला मिळतात। सोबतच दूरवर जर आपण पाहिलं तर 7 ते 8 किलोमीटर संपूर्ण जुहू चौपाटीचा हा सगळा परिसर आहे आणि सगळीकडे जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीत 2 ते 3 फूट खाली हा कचरा फसलेला आहे। खरं तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून या सगळ्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा जो आहे तो केला जात आहे। आज देखील चौथ्या दिवशी तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स जो आहे तो सर्वसामान्य भरत असतात आणि त्याच्या बदल्यात आपण पाहतोय की काय या सर्वसामान्यांना दिला जातोय। मोकळा श्वास मिळावा यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते जुहू चौपाटीवरती येतात, पण त्यांना देखील मोकळा श्वास आज घेता येत नाहीये। खरं तर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासन जुहू चौपाटीचा या सगळ्याच परिसरातला प्लास्टिकचा जो कचरा आहे हा मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं आहे। पण लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा सातत्यानं घेत आहे। जोपर्यंत हा कचरा या सगळ्या जुहू चौपाटी असेल किंवा मग मुंबईच्या इतर चौपाट्यावरना काढला जात नाही तोपर्यंत लोकशाही मराठीची या सगळ्याच परिस्थितीवरती करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आता तुम्ही पाहता इथं गटारातलं पाणी येत आहे, तरी सुद्धा आम्ही जिथं मिळेल तिथं स्वच्छ जागा मिळेल तिथं आम्ही हे बघून इथं आम्ही ही योजना केलेली आहे। आमच्याकडे रोज 200 माणसं असतात। आता बरेचसे माणसं परत गेलेले आहेत। योगासाठी काही लिमिटेड माणसं असतात, परंतु या लोकांना या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि अजूनही तिकडे पाहाल तर अजून पहाड बनलेला आहे। डोंगर डोंगर पाहायला मिळतो। तिथं डोंगर रचलेला आहे। तो कचरा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही। तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्याने अजूनही आपली मनुष्यबळ वाढवावेत, यंत्रणा वाढवावी, जे अजून वाढवलेलं नाही। सगळे नेते मंडळी येऊन बघतायत, परंतु ठोस निर्णय व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। कचरा उठा लेना चाहिए। कपड़े भी कितने गंदे आए हैं और ये कचरा नहीं उठेगा तो लाइफ टाइम कचरा आता रहेगा और जाता रहेगा, आता रहेगा, जाता, और कभी भी बीच क्लीन नहीं दिखेगा, कभी भी नहीं दिखेगा। तो अभी जो समय है और वो कचरा उठा के डंपिंग हो जाएगा तो ही बीच अपना अच्छा लगेगा लाइफ टाइम। मैं जुहू बीच पर करीबन रहते हुए मुझे 20 साल हो गए हैं और 20 साल से मैं जुहू बीच पर वॉक करती हूँ और 10 साल से हमारा एरोबिक्स चालू हुआ। उसके पहले की दशा यही थी जो अभी आप देख रहे हो, लेकिन हमारा जुहू बीच, हमारा एरोबिक यहाँ पे आने के बाद में जुहू बीच इतना नीट एंड क्लीन रहने लगा क्योंकि हमारे सभी से संपर्क रहने लगा, सभी बड़े बड़े नेता भी आने लगे और बीच हमारा क्लीन रहने लगा। लेकिन फर्स्ट टाइम ऐसा हमने देखा है कि इतना गंदा बीच बीएमसी वाली कुछ नहीं कर रही है। कहते हैं ना, प्रकृति जो लेती है वही हमें देती है, तो थोड़ा अवेयरनेस हमें मनुष्य को भी लेना है। बीएमसी वाले तो करेंगे ही करेंगे। हमने लेटर डाला, उषा जी ने सबने मिलके सबने साइन करके लेटर, लेकिन
हमें भी सबको अवेयरनेस रह के इस चीज को ध्यान में देके काम करना चाहिए। पहिल्या प्रथम मी आपला आभार व्यक्त करतो लोकशाही चॅनलचे की तुम्ही हा मुद्दा लावून धरला। आम्ही वर्षानुवर्षापासून येतो, जवळजवळ आज 35-40 वर्षापासून मी याचा मी डेली येणारा रेग्युलर आहे, मी रेग्युलर चालायला येतो, व्यायाम करता येतो आमचे। पण हे आता बघतो ना मी, हा कचऱ्याचं प्रमाण वाढलंय, ह्याच्या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांना फोटोज पाठवले, पण त्यांचं म्हणणं काय आहे की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहेत। आता एवढा मोठा किनारा हा जवळजवळ 3.5-4 किलोमीटरचा रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आता यंत्र तिकडे एक चालू आहे, इकडे एक चालू आहे, तिथे 2 यंत्र आहेत आणि त्याच्यावरती स्टाफ नाही, तोच ड्रायव्हर, तोच ऑपरेटर। मी संबंधित अधिकाऱ्यांशी मागे बोललो होतो, त्यांनी पण हेच सांगितलं की काय करणार आम्ही। आणि मुळात आत्ता महापालिकेने काय केलंय की ते ट्राय पार्टी पूर्वी जे अग्रीमेंट होतं ना ते कॅन्सल केलं आणि आपल्याकडे घेतलं, असं झालंय। त्यामुळे आता त्यांच्याकडे मुळात तो प्रत्येक कार्यक्रमाला यांच्याकडे हाच विषय, आमच्याकडे मनुष्यबळ नाही। जोवर समुद्र किनारा स्वच्छ होत नाही तोवर मात्र लोकशाही मराठी या मुद्द्यावर सतत आवाज उठवतच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।